तर कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील व्यापाऱ्यांचं स्थलांतर होतंय। नृसिंहवाडी मंदिरात कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी शिरलेलं आहे। शिरोळ परिसरातील मिठाई व्यापाऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर व्यापाऱ्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे। सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत कृष्णा आणि पंचगंगेला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरमध्ये जे नरसिंहवाडी मंदिर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। पुराचा फटका सगळ्यात जास्त बसत असतो तो या नरसिंहवाडीला बसत असतो। 2005, 2019 आणि 21 ला या इथले जे दुकानदार आहेत, पेढे विकणारे, यांनाच मोठा फटका बसला होता। कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागलंय। कोयनेत पाणी सोडण्यात आलंय, पंचगंगेमध्ये राधानगरीतून पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे प्रशासनाने या नरसिंहवाडीतील जे दुकानदार आहेत त्यांना स्थलांतरीचे आदेश दिल्यानंतर इथले दुकानदार स्थलांतरित होऊ लागलेत। त्यामुळे कुठेतरी कृष्णा आणि पंचगंगेच्या पुराचा फटका या नरसिंहवाडीला सगळ्यात पहिला जो बसत असतो तो नरसिंहवाडीतील या दुकानदारावर बसतो। कॅमेरामॅन निखिल विसेसे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।